खरीपाच्या पेरणीची घाई नको, मुख्यमंत्र्यांचं शेतकऱ्यांना आवाहन. खरीपासाठी हा पाऊस अपुरा. महाबीज बियाण्यांच्या दरवाढीनंतर शेतकऱ्यांना निकृष्ट बियाण्याचा शॉक. शेतकऱ्यांना मिळालेलं बियाणं निकृष्ट, शिवसेनेचाही आरोप. पाच तासांच्या मुसळधार पावसानं मुंबईची दाणादाण, तर नाशिकलाही झोडपलं. मान्सूननं महाराष्ट्र व्यापला. कोल्हापुरात चाललंय काय? छेडछाडीला कंटाळून तरुणीची आत्महत्या. छेडछाडी विरोधात जाब विचारल्याच्या रागातूनच तरुणीच्या कुटुंबियांवर हल्ला. तब्बल 3.5 तासानंतर रेल्वेचा पारसिक बोगद्यातून वाहतूक सुरू. पावसामुळे संरक्षण भिंत कोसळून बंद पडली होती फास्ट ट्रॅकची वाहतूक. वैद्यनाथ अर्बन बँकेवर पंकजा मुंडेंचं वर्चस्व. तिसऱ्या फेरीनंतरही जनसेवा पॅनलचे सर्व 17 उमेदवार आघाडीवर. धनंजय मुंडे निष्प्रभ. चौकशी आयोग कायद्यानुसार खडसेंची चौकशी होणार नाही. भोसरीतील जमीन व्यवहाराची 3 महिन्यात चौकशी पूर्ण करण्याचे सरकारचे आदेश. पाय जमिनीवर ठेवून डोक्यातली हवा कमी करून टीका खिलाडूपणे स्वीकारा. शिवसेनेच्या भाजपला पुन्हा कोपरखळ्या. कुस्ती ट्रेनिंग नंतरची अवस्था बलात्कार पीडित महिलेसारखी. सलमानला महिला आयोगाची नोटीस, तर वडील सलीम खान यांनी मागितली माफी. देशभर योग दिन साजरा. पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री फडणवीसांनी केला योगा. योगासाठी आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पुरस्कार सुरू करण्याची मोदींची दिल्लीत घोषणा. नमस्कार, मी प्रसन्न जोशी. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. खरं तर खरीप आता हाताशी आहे. पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे. अशावेळी लगबग असते ती पेरणीची, नवीन पीक घेण्याची सुरुवात करण्याची. मात्र अशावेळी महत्त्वाचा असतो तो बियाण्यांचा सप्लाय, बियाण्यांचा पुरवठा. आणि ह्या बियाण्यांच्या पुरवठ्याच्या बाबतीत सगळ्यात मोठा भरवशाचा गडी, भरवशाचा साथीदार असतं ते म्हणजे आपलं महाबीज, जे राज्य शासकीय महामंडळ आहे बियाण्यांसाठीचं. ते महाबीज सगळ्या आपल्या शेतकऱ्यांसाठीचा जेवाभावाचा मैत्र असतो. पण तोच महाबीज, तोच भरवशाचा मित्र हा भरवशाच्या म्हशीला टोणगा व्हावा अशा प्रकारे वागू लागलेला आहे. कारण महाबीजचं बियाणं एकतर प्रचंड महाग मिळतंय किंवा जे मिळतंय त्याचा दर्जा निकृष्ट आहे. हा सगळा काय प्रकार आहे, याच्या मागचे काय वेगवेगळे संदर्भ आहेत याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. कारण आपल्या शेतकऱ्यांवरती हा सगळा जर का रहाटगाडगं चालू असणार असेल तर त्यांना मुळातच निसर्गाला अंगावर घ्यायचंय, त्यांना मुळातच सावकारीला, बँकिंग व्यवस्थेला अंगावर घ्यायचंय. त्यावेळी त्याच्या हातातल्या बियाण्यांच्या बाबतीत सुद्धा जर का आपण शाश्वती देऊ शकत नसू तर या शासनाचा उपयोग काय, हा प्रश्न विचारायला आपण ही चर्चा आयोजित केली आहे. चर्चा सुरू करण्यापूर्वी कोणते मुद्दे घेऊन आपण चर्चा करणार आहोत पाहूयात. महाबीज म्हणजे महालूट ठरली आहे का? निकृष्ट बियाण्यांच्या तक्रारी का आहेत? बियाण्यांची उपलब्धता कमी का आहे? बियाण्यांचा तुटवडा की नफ्याचा फुगवटा आहे? आणि कोणत्या खासगी कंपन्यांसाठी तो आहे का? सरकार महाबीज बाबत गंभीर नाहीये का? हे प्रश्न आपण विचारणार आहोत. जर का आपण सर्वसामान्य प्रेक्षक, आपला शेतकरी मित्र, जर का तुम्हाला या विषयात सहभाग घ्यायचा असेल तर आमच्या ट्विटर हँडलवरती मत व्यक्त करू शकता. महाबीजच्या बियाण्यांबाबत सरकार जबाबदारी झटकतंय का? आपल्याला जे वाटतं ते जरूर नमूद करा. चर्चेला सुरुवात करूयात. आपल्यासोबत मान्यवर आहेत नेहमीप्रमाणे. आपल्या स्टुडिओमध्ये इथे बसलेले आहेत गणेश हाके, भाजपचे प्रवक्ते आहेत, त्यांचं स्वागत. आपल्यासोबत असतील अर्जुन खोतकर, शिवसेनेचे आमदार, अतुल लोंढे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते, फोनद्वारे थोड्याच वेळात असतील. योगेश पांडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते, पुण्याहून आपल्यासोबत आहेत, त्यांचंही स्वागत. मायंदे सर आहेत, कृषीतज्ञ आणि माजी कुलगुरू आहेत डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे. आणि राहुल मस्के आहेत, कृषी प्रक्रिया उद्योजक आघाडीचे अध्यक्ष. मी मुद्दामून हाकेंकडे शेवटी येणार आहे कारण आधी संबंधितांचं काय म्हणणं आहे ते आपण ऐकून घेणार आहोत. मी पहिल्यांदा खोतकरांकडे जातो कारण शिवसेना सुद्धा या विषयावरती आक्रमक आहेत. अर्जुन खोतकरजी, महाबीजचा नेमका काय घोटाळा चाललाय आणि शिवसेनेची काय भूमिका आहे?
नमस्कार. नमस्ते. हे बघा, एक तर पहिलं मी स्पष्ट करू इच्छितो. हं. महाबीज जर नसतं, हो. महाबीज ही कंपनी जर नसती तर निश्चितपणे खाजगी कंपन्याने प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लूट केली असते. हं. परंतु आत्ता या मला आवाज व्हाईस बरोबर येत नाही. माझा व्हाईस आम्हाला कटतोय. ऐकायला येतंय, तुम्ही सलग बोला, आम्हाला ऐकायला डबल येतो येतंय. व्हाईस मला. बघा, महाबीज ही या मंडळाने हं. सुरुवातीला मी सांगतो की महाबीज जे दर ठरवतं बियाण्याचे, महाबीजाने दर ठरवल्यानंतर खाजगी कंपन्या हं. या सर्व बीजाचे दर ठरवतात. हं. त्यामुळे आता यावर्षी महाबीजाने बीज ठरवले, हं. त्यानंतर खाजगी कंपन्यांनी बियाण्याचे दर जाहीर केले. आता मे आणि जून मध्ये सर्व शेतकरी बियाणे विकत घेतात हो. आणि मे आणि जून मध्ये 75% शेतकरी बियाणे विकत घेतात. हं. आता जरीही दर वाढ कमी केली तर मला असं वाटतं की 75% लोकांनी बियाणे घेतलेलं आहे. हं. त्यामुळे फार काही लोकांना फरक पडेल अशातला भाग या ठिकाणी नाही. हं. आणि जो काही दर आपण कमी करणार आहोत, माननीय मुख्यमंत्री महोदयाने सांगितलं, हं. ते 100 आणि 200 रुपये घेऊन जाण्यासाठी लोक गावाहून पुन्हा 100-200 रुपये खर्च करून ते पैसे न्यायला परत येणार नाहीत. बरोबर मला आहे. असं वाटतं की आता झालं ते झालं, या माध्यमातून हं. पुन्हा शेतकऱ्याला या संदर्भाने काही भरपाई देता येते का, हं. हा विचार जर केला नव्याने हं. तर मला असं वाटतं की शेतकऱ्यांचं हित त्यासाठी त्यामध्ये या भाजप ठिकाणी- या सकारात्मक ठिकाणी आहे होऊ का? शकतं. तुमचा मित्रपक्ष माझं प्रामाणिक त्यासाठी मत आहे. सकारात्मक आहे का? नाही, मला असं वाटतं की त्या संदर्भाने माननीय मुख्यमंत्री महोदयाने विचार केला पाहिजे. हं. माननीय मुख्यमंत्री महोदय त्या संदर्भाने विचार करतील. बरं. आणि या संदर्भाने हं. महाबीजची रचना थोडी जी आहे, हो. ती रचना मला असं वाटतं थोडीशी चुकीची आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. बरं. एक विचार करा की महाबीजचे अध्यक्ष कोण आहेत? हं. ते कृषी सचिव आहेत. हो. आणि कृषी सचिव जर अध्यक्ष असतील तर कृषी सचिवाला महाबीजकडे लक्ष द्यायला वेळ आहे का? हं. महाबीजकडे ते पूर्ण वेळ देऊ शकतात का? हो. त्यांना कृषी खात्याचा कारभार खूप मोठा आहे. हो. त्यामुळे ते महाबीज सारख्या कंपनीकडे हं. पूर्ण वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे त्याचा एमडी आहे, हो. तिथं आयुक्त आहे आणि एमडी पूर्णतः या महाबीज कंपनीचा कारभार राखतात. हं. मला असं वाटतं की या कंपनीमध्ये, महाबीजमध्ये शेतकऱ्यांचे 2 प्रतिनिधी आहेत. ते 2 प्रतिनिधी अजून निवडले गेले नाहीत. हं. मंडळाचा एक प्रतिनिधी असतो जो मंडळाच्या भागधारकामधून निवडला जातो. हं. तो एक प्रतिनिधी फक्त शेतकऱ्यांचा आहे. हं. त्यामुळे आता तातडीनं शेतकऱ्यांचे 2 प्रतिनिधी निवडणं अत्यंत गरजेचं आहे. हं. आता कारभार कोण करतं? हं. कृषी सचिव कारभार करतात, हं. एमडी कारभार करतात, कृषी आयुक्त कारभार करतात. हं. मला असं वाटतं की शेतकऱ्यांचा आवाज जो त्या मंडळावरती पाहिजे, हो. तो आवाज या माध्यमातून बरं. तिथं दिसत नाही. ठीक.